विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय अभ्यास? छान चाललाय, असं उत्तर मला पाहिजे. बरोबर आहे. छानच अभ्यास तुम्ही करताय. मला यावर्षी मुलांच्यात झालेला बदल दिसतोय. जो मी ऑफलाईनमध्ये माझ्या डोळ्यांनी ऑब्झर्व्ह करतोय आणि ऑनलाईन हे YouTubeवर मी कमेंटमधून तुमची उत्तरं बघतोय. तुम्ही अभ्यास करताय बाळांनो. काय माहितीये का, काही लोकं मात्र अजून पण ओव्हर थिंकिंग करतायत. मला हे जमणारच नाही, माझ्याकडून हे होणारच नाही, असं त्यांना वाटतं. केमिस्ट्रीचा सगळ्यात पार्ट कुठला सोपा आहे? ऑर्गॅनिक रिएक्शन. त्यालाच तुम्ही अवघड समजताय. डेली प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही ऑर्गॅनिक, हेही तितकंच खरं आहे लक्षात घ्या. बरं, प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? बघा माझा अनुभव. राइट शॉर्ट नोट ऑन वुड्स रिएक्शन विचारा प्रश्न एक्झाममध्ये. अरे वाह! शॉर्ट नोट लिहिणार. पण हाऊ विल यू ऑब्टेन ब्युटेन फ्रॉम इथिल ब्रोमाइड असं विचारलं की संपलं. तिथं विचार केला पाहिजे ब्युटेन म्हणजे 4 कार्बन, इथिल ब्रोमाइड म्हणजे 2 कार्बन. मला 2 चे 4 कार्बन करायचे आहेत. ही काही ग्रिग्नार्डची रिएक्शन नाहीये. बरं अल्केन तयार करायचं आहे. अल्किल हॅलाइड पासून क्षणात आठवलं पाहिजे. वुड्स रिएक्शन आहे. आलं का डोक्यात तुमच्या? एवढा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आता होतंय काय मुलांचा पहिला प्रश्न. प्रश्नच समजत नाहीये त्यांना. काय विचारलंय तेच कळत नाही. मग ऑर्गॅनिकमध्ये पहिली ही गोष्ट लक्षात ठेवा. ही एक रिएक्शन आहे. फॉर एक्झाम्पल असलं काही नसते परीक्षेत लक्षात घ्या. एक फॉर एक्झाम्पल देतोय. ए हा कोण आहे? रिएक्टंट. बी हा कोण आहे? प्रॉडक्ट. ठीक आहे. मग प्रश्न असा येऊ शकतो, हाऊ विल यू ऑब्टेन बी फ्रॉम ए? तर बी म्हणजे प्रॉडक्ट आहे बरं का लक्षात घ्या. म्हणजे असं नाही मी तुम्हाला परत सांगतोय मी प्रश्न कसे येतात. हाऊ विल यू ऑब्टेन असं विचारलं जातं. हाऊ विल यू कन्व्हर्ट आता कुणाला कशात कन्व्हर्ट केलंय? ए ला बी मध्ये. असं विचारतील हाऊ विल यू कन्व्हर्ट एखादा रिएक्टंट बेन्झीन टू बेन्झोनाल्डिहाइड असं विचारतील. तीच रिएक्शन मी घेतो असं ठरवलंय बरं का मी आता. व्हॉट इस ॲक्शन ऑफ सी ऑन ए असं विचारतील. व्हॉट इस ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन इथिल ब्रोमाइड इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर? ॲक्चुअली ती वुड्स रिएक्शन असते लक्षात घ्या. ओके. बरं. सगळ्यात महत्वाचं एक्सप्लेन. जर एखादी नेम रिएक्शन असेल तर एक्सप्लेन, गॅटरमन, कॉच, फॉर्मायलेशन असा प्रश्न येईल. पण हाऊ विल यू ऑब्टेन असं विचारलं तुम्हाला सांगतो मी पटकन सांगतो. गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन मध्ये बेन्झीन रिंग त्याची रिएक्शन कार्बन मोनॉक्साइड आणि HCl बरोबर ऍक्च्युअली सांगू काही असं करूया. कार्बन मोनॉक्साइड आणि HCl असं ड्रॉ करूया. हा जो ग्रुप आहे ना त्यामुळे तुमच्या पटकन लक्षात राहील. अल्डिहाइड ग्रुप आहे. तो या हायड्रोजनला इथल्या सबस्टिट्यूट करतो आणि तो हायड्रोजन आणि हा क्लोरीन HCl वेगळं होणार. मग प्रॉडक्ट मला काय मिळणार आहे? ओके, प्रॉडक्ट मिळणार आहे. इथं कुठला ग्रुप? CHO. मग मी बेन्झीनचं कन्व्हर्जन बेन्झोनाल्डिहाइड मध्ये केलं. बेन्झीनचं कन्व्हर्जन कशात केलं? बेन्झोनाल्डिहाइड. मग प्रश्न कसा होतो? हाऊ विल यू कन्व्हर्ट बेन्झीन इंटू बेन्झोनाल्डिहाइड? हाऊ विल यू ऑब्टेन बेन्झोनाल्डिहाइड फ्रॉम बेन्झीन? व्हॉट इज ॲक्शन ऑफ कार्बन मोनॉक्साइड आणि HCl ऑन बेन्झीन? व्हॉट इज ॲक्शन ऑफ किंवा गॅटरमन कॉच राइट शॉर्ट नोट असं येऊ शकतं. पण थांबा. या ठिकाणी अनहायड्रस अॅल्युमिनियम क्लोराइड, क्युप्रस क्लोराइड हे ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज होतात. लक्षात आलं की? मग आज तुम्हाला काय करायचंय, की कुठलीही ऑर्गॅनिक रिएक्शन कशी विचारतात मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. ओके. तर कुठल्याही प्रश्नाची तयारी करताना व्यवस्थित तयारी करा अशीच, की तुम्ही नक्की आता मी अजून एक प्रश्न वाढवतो रे थोडासा. गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन तुम्ही केलंय, तर मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला क्लेमेन्सन्स स्पेलिंग चेक करा तुम्ही हां. रिडक्शन करायला लावतोय. आता मी तुम्हाला इथं देणार आहे क्वेशन मार्क. कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला तुम्ही मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करताय. ओके. रिएक्टर आणि हा प्रॉडक्ट. हाऊ विल यू कन्व्हर्ट कार्बोनिल फंक्शनल ग्रुप इंटू मिथिलीन ग्रुप विचारलंय असं एकदा परीक्षेमध्ये. ओके. बरं इथं व्हॉट इज ॲक्शन ऑफ HCl आहे का बघा आणि झिंक अमाल्गम त्याच्यात आहे का बघा चेक करा. व्हॉट इज ॲक्शन ऑफ द झिंक अमाल्गम आणि HCl ऑन कार्बोनिल ग्रुप असं विचारतील. बरं या कार्बोनिल ग्रुपमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन देतील. मग तुम्हाला अल्डिहाइड कीटोनचं ना नॉमेनक्लेचर जमलं पाहिजे, IUPAC जमलं पाहिजे लक्षात घ्या. आणि मग ऑब्व्हियसली इथं काय होतंय समजून घ्या. ऑक्सिजन रिमूव्ह होतोय, रिडक्शन आहे. ओके आणि तुम्हाला इथं मिथिलीन ग्रुप मिळतोय. ठीक आहे, पण बाकीचे कार्बन तसेच राहणार ना. मग कोणता अल्केन तयार होणार आहे, हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. जास्त टेन्शन घेऊ नका. पुस्तकातल्याच रिएक्शन्स करा. त्याच एक्झाममध्ये येतात. ओके. मग हा छोटासा व्हिडिओ थांबवतोय. मग आता ऑर्गॅनिकची काळजी करायची नाहीये. आज 2 रिएक्शन्स घेतलेत. त्या करा मन लावून. ऑल द बेस्ट.